नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. तर ज्या बांधकाम कामगारांना भांडी भेटली नाहीत, त्या बांधकाम कामगारांना आता भांड्यासाठी अर्ज करता येणार आहे घरी बसून. ऑनलाईन घरी बसल्या अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना अगदी 2 ते 4 दिवसामध्ये हे भांडे त्यांच्या घरी पोहोचवणार आहेत. या ठिकाणी पहा, तुम्ही लाईव्ह पाहू शकतात. भांडे बांधकाम कामगारांना भेटण्यासाठी सुरू झालेलं आहे. तुम्ही पण अर्ज करा. तुम्हाला जर बांधकाम कामगाराकडून हे भांडे भेटले नसतील तर आता भेटणार आहेत. बऱ्याच बांधकाम कामगार या ठिकाणी प्रतीक्षित होते. ज्या बांधकाम कामगारांना भांडी भेटली आहेत त्यांना भेटली आहेत, परंतु आणखीन बऱ्याच बांधकाम कामगारांना भांडी भेटली नाहीत. आणखीन बरेच बांधकाम कामगार हे भांड्यापासून वंचित आहेत. तर त्यांच्यासाठी एक खास जी आहे ती संधी आहे. त्या बांधकाम कामगारांनी फ्रीमध्ये ₹1 हे कुणाला न देता हे भांड्याचा अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु या ठिकाणी कोणकोणते भांडे भेटत आहेत ते पहा. भांडे आपण बघूयात कोणकोणते भेटतात. परंतु त्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणं आवश्यक असतं. ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे अशाच बांधकाम कामगारांना हे भांडे भेटतात. आणि जर बांधकाम कामगारांनी रिन्युअल केलं नसेल तर बांधकाम कामगारांनी रिन्युअल केलं नसेल तर त्यांना भांडे भेटतात का? तर त्यांना पण या ठिकाणी भांडे भेटतात, पण त्यांना काही प्रोसेस करावी लागते. तर ती प्रोसेस कशी करायची हे पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटलेली आहे की बांधकाम कामगारांना फ्रीमध्ये भांडे त्यांच्या घरपोच कसे होतील, संपूर्ण ए टू झेड माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल आपल्या, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत असतात. त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. बांधकाम कामगारांना कसे भांडे भेटतात आणि कोणकोणते भांडे भेटतात आणि त्यासाठी अर्ज कसा घरी बसून करायचा आहे, संपूर्ण ए टू झेड माहिती आपण पुढे बघूयात. तर आपण पहिल्यांदा बघूयात की कोणकोणते भांडे भेटलेत आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे. आपण भांडे बघितल्यानंतर आपण ते बघूयात. चला मित्रांनो, आपण जे आहे ते आपण भांडे बघूयात कोणकोणते भेटतात. तर ते या ठिकाणी पहा. पहिले जे आहे त्या ठिकाणी वर्गळ एक आहे आणि या ठिकाणी एक मोठी प्लेट आहे. आपण ज्या भाकरी करतो त्यामध्ये नाही का, स्वयंपाक करतो त्यामध्ये जी भाकरीची परत आहे त्या ठिकाणी परत एक आहे. त्यानंतर एक वर्गळ आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण भांडे कोणकोणते भेटतात ते आपण बघणार आहोत. आणि या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचं कुकर एक या ठिकाणी दिसत आहे. हे कुकर जे आहे ते या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते कोणकोणते भांडे भेटतात ते तुम्ही या ठिकाणी पहा. कारण की आपण हे भांडे पाहणार आहोत आणि तुम्हाला ह्या भांड्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, फ्रीमध्ये ₹1 तुम्हाला न देता कोणाला अर्ज कसा करायचा हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्या अगोदर हे संपूर्ण भांडे पहा. या ठिकाणी पाण्याचा जग पण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. पाण्याचं जग आहे आणि या ठिकाणी मोठी एक पाण्याची टाकी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये तुम्हाला संपूर्ण बाकीचे भांडे भेटतील. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला काही राहिलेलं नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हा बॉक्स जे आहे ते पूर्ण रिकामा झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला आता यामध्ये काही जे भांडे आहेत त्या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकतात. भांड्यामध्ये कोणकोणते वस्तू आहेत. या ठिकाणी काही डब्बे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी डब्बे 2 आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी पातेले दिलेले आहेत. पातेले तुमच्याकडे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. पातेले जे आहेत या ठिकाणी 3 पातेले या ठिकाणी दिसून येत आहेत. तुम्हाला अशा प्रकारचे जे आहे ते 3 पातेले भेटणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक गोल डबा आहे, मसाला डब्बा. मसाला डब्बा तुम्हाला या ठिकाणी कामगाराचा एक लोगो दिलेला आहे. बांधकाम कामगाराचा जे लोगो आहे तो या ठिकाणी लोगो पाहता येणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला ह्या मसाला डब्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या बारक्या ज्या आहेत ते गोल गोल एक 6 वाट्या एक कोणी भेटणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकतात 6 ते 7 वाट्या या ठिकाणी भेटणार आहेत. त्यामध्ये 2 चमचे पण दिलेले आहेत. मसाला डब्बा आपण त्याला म्हणतो. तुम्ही यामध्ये मसाला डब्बा, मसाला तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. त्यानंतर या ठिकाणी पहा एक कढई आहे, परंतु ही कढई थोडी कढई आहे. त्यामध्ये कढईमध्ये तुम्हाला वर झाकण पण भेटणार आहे. पुन्हा तुम्हाला ते दाखवलं जाईल पुढे. या ठिकाणी कढई आहे आणि त्यानंतर या ठिकाणी गिलास पाहू शकतात. गिलास पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. या ठिकाणी गिलास तुम्हाला किती भेटलेत, तुम्हाला भेटणार असतील तर मोजून घ्या. तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे कोणकोणते भांडे कोणकोणते वस्तू आहेत. तर या ठिकाणी डब्बा दिलेला आहे. आता भरपूर तुम्हाला सांगणार आहे पुढं. या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी पहा तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटतात आणि किती भेटतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. या ठिकाणी तुम्हाला एक जे आहे ते ताट भेटणार आहे. ताट किती नग भेटणार ते पण तुम्ही या ठिकाणी पहा. ताट जे आहे ते एकूण 4 नग आहेत. त्यानंतर वाट्या तुम्हाला भेटणार आहेत 8 नग. त्यानंतर पाण्याचे ग्लास जे आहेत या ठिकाणी पाहू शकता समोर 4 नग आहेत. पाण्याचे ग्लास 4 नग. पातेले झाकणासह 1 नग आहे. त्यानंतर पातेले झाकणासह 2 नग आणि पातेले झाकणासह जे आहे ते 3 नग. तुम्हाला 3 पातेले भेटणार आहेत. तिन्ही बी झाकणासहित भेटणार आहेत. त्यानंतर एक मोठा चमचा जे आहे ते भात वाटपाकरिता असणार आहे. तो जो आहे तो 1 नग असणार आहे. आणि त्यानंतर वरण वाटपाकरिता एक चमचा असणार आहे. तो 1 नग असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. वरण वाटपाकरिता एक चमचा आणि भात वाटपाकरिता एक चमचा असणार आहे. 1-1 नग, प्रति 1-1 नग असणार आहे. त्यानंतर पहा तुम्हाला जे आहे ते
पाण्याचा जो जग आहे तो 2 लिटरचा असणार आहे, तो 1 नग असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा पाण्याचा जग 2 लिटरचा असणार आहे. त्यानंतर मसाला डब्बा, तुम्हाला मसाला डब्बा पण दाखवला हा व्हिडिओमध्ये 7 भागाचा असणार आहे. त्यामध्ये 2 चमचे भेटले, तो पण तुम्हाला 1 नग भेटणार आहे. त्यानंतर डब्बा झाकणासह एक 14 इंचीचा आहे, तो 1 नग असणार आहे. डब्बा झाकणासह 16 इंचीचा असणार आहे, तो 1 नग असणार आहे. आणि डब्बा झाकणासह 18 इंचीचा असणार आहे, तो एक या ठिकाणी नग भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला एकूण असे 3 डब्बे जे आहेत ते झाकणासहित भेटणार आहेत. 14 इंचीचा, 16 इंचीचा आणि 18 इंचीचा, ते तिन्ही पण या ठिकाणी झाकणासहित असणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला एक परात भेटणार आहे भाकरी करायची, ती 1 नग असणार आहे. त्यानंतर पहा प्रेशर कुकर आहे 5 लिटरचं, जे स्टेनलेस स्टीलचं असणार आहे, ते 1 नग असणार आहे. एक स्टीलची कढई असणार आहे, ते 1 नग. आणि स्टीलची टाकी मोठी असणार आहे झाकणासह व वरगळ्यासह, तुम्हाला ही 1 नग भेटणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण जे आहे ते 30 नग भेटणार आहेत. या ठिकाणी पाहू शकतात 30 नग भेटणार. तुम्ही जे आहे ते ज्यावेळेस तुम्हाला हे भेटणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते मोजून घ्या आणि तुम्हाला चेक करून घ्या. त्या ठिकाणी चेक केल्याशिवाय तुम्ही तिथून तो भांड्याचा संच आहे तो हलवू नका. चेक केल्यानंतर तुम्हाला बरोबर भांडी वाटली तर तुम्ही जे आहे त्या तुम्ही तिथून उचलू शकता. किंवा जर तुम्हाला ह्यामध्ये काही भांडी कमी वाटली, 30 नगापेक्षा जर काही कमी भांडी वाटली, तर तुम्ही जे आहे ते हा शासन निर्णय त्या ठिकाणी दाखवा. हा शासन निर्णय तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. कारण की ही लिस्ट जी आहे ती आपण घरी बनवलेली नाही, शासन निर्णय JR द्वारे आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो शासन निर्णय JR, या ठिकाणी पहा हा शासन निर्णय JR आलेला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरित योजनेची मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय असणार आहे. तर या ठिकाणी पहा या शासन निर्णयामध्ये जेही वस्तू तुम्हाला दिलेल्या आहेत एवढ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी भेटणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे आपण बघूयात पुढं. आता बांधकाम कामगारांनी या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. आता ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला कमेंटमध्ये ह्या वेबसाईटची लिंक भेटून जाईल. कुठल्याही फेक वेबसाईटवर जाऊ नका, कारण की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे आणि ह्याच वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भांड्यासाठी अर्ज करायचा आहे. कुणालाही पैसे द्यायचे नाहीत, अगदी फ्रीमध्ये हा अर्ज तुम्हाला करता येणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, ही वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज असतात या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल समोर. त्यानंतर तुम्ही जर यापूर्वी अर्ज केला असेल, यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्ही जर पहिली अगोदर अपॉइंटमेंट घेतली असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. चेक करा एकदा. कसं चेक करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा कामगार नोंदणी क्रमांक म्हणजेच तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी दिनांक टाकायचा आहे आणि अपॉइंटमेंट प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारची तुम्हाला एक प्रिंट दिसणार आहे, प्रिंट काढायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर अगोदर नसेल घेतली अपॉइंटमेंट तर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि तुम्हाला नवीन प्रिंट म्हणजेच नवीन अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे. नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली BOC कामगार नोंदणी क्रमांकामध्ये टाका. तर BOC कामगार नोंदणीमध्ये कुठं टाकायचं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. BOC कामगार नोंदणी क्रमांक, BOC रजिस्ट्रेशन नंबर, आपल्याला या ठिकाणी जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला घरी बसून फ्रीमध्ये अर्ज कसा करायचा आहे ह्याबद्दल परिपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, कारण की आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे बांधकाम कामगारांना अर्ज कसा करायचा आहे फ्रीमध्ये. त्याबद्दल तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल की जे ॲडिशनल किट असेल किंवा सेफ्टी किट असेल किंवा गृहोपयोगी वस्तूचा जो लाभ घ्यायचा आहे तुम्हाला त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे ह्याबद्दलचा व्हिडिओ पूर्ण मी बनवलेला आहे. तुम्ही मला कमेंट करा, तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला भांडे भेटलीत का नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची नोंदणी झाली का नाही, रिन्युअल झालं आहे का नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे जेही काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटत अशाच बांधकाम कामगाराच्या एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.